त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी आदरणीय भास्करजी पाटील साहेब आणि मिशन आरंभ या प्रकल्पाच्या नोडल अधिकारी आदरणीय जयश्रीताई कारले मॅडम या सर्व मंडळींच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेमध्ये एका विशिष्ट पातळीवर जाण्यासाठी हा अतिशय सुंदर असा प्रकल्प गुणवान विद्यार्थ्यांपर्यंत जाण्यासाठी ही मंडळी प्रयत्न करत आहेत। आणि त्याचप्रमाणे संगमनेर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय बाळासाहेबजी गुंड, त्याचप्रमाणे या प्रकल्पाचे नोडल अधिकारी कल्याणजी राऊत साहेब, आमच्या साकूर केंद्राचे विस्तार अधिकारी आदरणीय श्रीमती सुनंदाताई ठोकळ मॅडम, त्याचप्रमाणे आमच्या साकूर केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय भोसले साहेब, त्याचप्रमाणे ज्येष्ठ केंद्र प्रमुख आदरणीय बाळासाहेब जाधव, या सर्वांनी मला आज या ठिकाणी मिशन आरंभ या अंतर्गत ही ऑनलाईन तासिका घेण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। आणि आज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, मी तुमच्या समोर दिसतोय, याचं सर्व श्रेय माझे जे तंत्रस्नेही मित्र आहेत त्यामध्ये ईश्वर राऊत सर असतील, सीताराम दळवी सर असतील, अशोक सोनवणे सर असतील, त्याचप्रमाणे प्रेमराज तावरे सर असतील, या सर्व तंत्रस्नेही मित्रांचं मी आभार मानतो की त्यांच्या प्रयत्नातूनच आज ही माझी तासिका आपल्या समोर मी सादर करत आहे। आज माझ्याकडे जो विषय दिलेला आहे हा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि घटक आहे पुट प्रश्न, त्यातील उपघटक कोडे या घटकावर मी आपणास मार्गदर्शन करणार आहे। माझे नाव लोढा जितेश कुमार लालचंद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेवाडी। मी आज आपल्या समोर जो घटक शिकवणार आहे त्या घटकाला जो भारांश दिलेला आहे तो 16% भारांश आहे आणि अतिशय महत्वाचा हा घटक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आहे आणि त्यातला उपघटक कोडे हा आज मी आपणा समोर शिकवणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या उपघटकातील प्रश्नांमध्ये एका चौकोनात 8 संख्या आणि एक प्रश्नचिन्ह दिलेले असते। संख्यांमध्ये असलेला विशिष्ट नियम शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या ओळखायची असते। म्हणजेच बघा, या ठिकाणी आपल्याला एक चौरस दिलेला असतो, या चौरसामध्ये आपल्याला 8 संख्या या ठिकाणी दिलेल्या असतात। उदाहरणार्थ जर पाहायचे झाले तर 1 2 3 4 5 6 7 8 आणि या ठिकाणी प्रश्न चिन्ह दिलेले असते आणि ती संख्या आपल्याला शोधून काढायची असते। तर या ठिकाणी जी संख्या प्रश्नचिन्हाच्या जागी असते तिचा विशिष्ट संबंध काय आहे तो शोधायचा असतो आणि तो शोधून त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचं असतं। काही वेळा वर्तुळ, त्रिकोण, चौकोन अशा आकृत्यांच्या आत व बाहेर संख्यांची मांडणी केलेली असते। या संख्यांमधील गणिती संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपणास ओळखायची असते। कधी कधी आपल्याला अशा पद्धतीने
वर्तुळ दिले जाते, या वर्तुळामध्ये विशिष्ट पद्धतीने आपल्याला संख्या दिल्या जातात. उदाहरणार्थ 2, 4, 6, 8, 10, 12, 14 आणि आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे शोधून काढायचे असते. अशा पद्धतीने आपण वर्तुळामध्ये असेल किंवा त्रिकोणामध्ये सुद्धा विशिष्ट त्रिकोण आपल्याला दिला जातो. यामध्ये आपल्याला संख्या दिल्या जातात 3, 4 आणि 12, 36 अशा पद्धतीने त्रिकोणाशी संबंधित प्रश्न सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. या संख्यांमधील गणितीय संबंध शोधून आपल्याला त्या प्रकारचे प्रश्न सोडवायचे असतात. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी मी तुम्हाला निश्चित सांगेल की आपल्याला बुद्धिमत्ता या घटकामध्ये म्हणजेच बुद्धिमत्ता या विषय असो किंवा हा जो कोडे हा घटक आहे, यामध्ये आपले 1 ते 30 या अंकाचे वर्ग पाठ असणे अतिशय आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला जर विचारलं 11चा वर्ग किती, तर त्या क्षणी आपल्याला 121 हे सांगता आलं पाहिजे. 17चा वर्ग किती असं विचारल्याबरोबर 289 हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. किंवा 24चा वर्ग किती असं विचारल्याबरोबर 576 असं उत्तर आपल्याला आपल्या डोक्यामध्ये वर्ग संख्या असायला पाहिजे. म्हणजे खूप कमी सेकंदामध्ये आपण या प्रश्नांची उत्तरं सहज रीतीने अगदी अलगद पद्धतीने सोडवू शकतो. त्याचप्रमाणे दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. 1 ते 10 पर्यंतच्या घनसंख्या ह्या आपल्या पाठ असायला हव्यात, आपल्या लक्षात असायला हव्यात. 1 ते 10 पर्यंतच्या संख्या यामध्ये 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 8, 3चा वर्ग 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729 आणि 10चा घन 1000 अशा पद्धतीने घनसंख्या आपल्या लक्षात असायला हव्यात. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्रिकोणी संख्या. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या वर्गसंख्या पाठ असतात, घनसंख्या पाठ असतात, परंतु त्रिकोणी संख्यांकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतो. तर त्रिकोणी संख्या आपल्या लक्षात असायला पाहिजे. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? उदाहरणार्थ पहिली त्रिकोणी संख्या आहे 1. 1 मध्ये 2 मिळवले असता दुसरी संख्या मिळते 3. 3 मध्ये 3 मिळवले असता पुढची जी त्रिकोणी संख्या मिळते ती 6 आणि 6 मध्ये 4 मिळवले असता पुढची जी त्रिकोणी संख्या मिळते ती 10. अशा पद्धतीने या त्रिकोणी संख्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी खूप महत्वाच्या असतात. तर त्या त्रिकोणी संख्या सुद्धा आपण वापरून ह्या प्रकारचे प्रश्न सोडविणार आहोत. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 1 ते 30 पर्यंतचे पाढे आपणा सर्वांचे 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ असायला हवेत. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी निश्चित सांगेल 13चा पाढा पाहिजे तर तुम्ही लिहून घ्या. 13चा पाढा असेल, 17चा पाढा असेल, 19चा पाढा असेल, 23चा पाढा असेल आणि 29चा पाढा असेल. ह्या महत्वाच्या पाढ्यांकडे दुर्लक्ष करू नका, कारण की आतापर्यंत झालेल्या परीक्षांमध्ये ह्या पाढ्यांवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्या पाढ्यांतील संख्यांवरती जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत. त्याचप्रमाणे
पुढचा महत्वाचा मुद्दा जो आहे 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या त्या आपल्या पाठच असायला हव्यात. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. ह्या आपल्या जर लक्षात असतील तर अजिबात आपल्याला घाबरून जायचं काही कारण नाही. यामध्ये आपण त्यांचा वापर करून ते आपण प्रश्न सहज रीतीने सोडवू शकतो. तर ज्या मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 अशा पद्धतीने सर्व मूळ संख्या 100 पर्यंतच्या मूळ संख्या ज्या आहेत 25 त्या आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर उत्तर शोधण्यासाठी संख्यांचा क्रम. कधी कधी त्या चौकोनामध्ये ज्या संख्या असतात त्या वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेल्या असतात. त्या आपल्याला क्रमवार लावून त्यांची मांडणी करून आपल्याला उत्तर शोधायला मदत होत असते. या ठिकाणी उत्तर शोधण्यासाठी संख्यांचा क्रम पुढील प्रमाणे आपल्याला लावून पाहावा लागतो. यामध्ये आडव्या ओळीतील क्रम असेल, उभ्या स्तंभावरील क्रम असेल, कर्णाच्या किंवा तिरप्या दिशेने क्रम असेल किंवा चढता उतरता क्रम असेल. हा क्रम लावून आपल्याला त्या संख्यांचा क्रम लावून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ही शोधायची असते. तर या ठिकाणी अजून काही उपयुक्त टिपा यासाठी आकृतीत संख्या चढत्या अथवा उतरत्या क्रमाने लिहिणे. आकृतीत आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने आपण त्या लिहून पाहायच्या आहेत. तर तरी सुद्धा आपल्याला उत्तर मिळण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. उभ्या किंवा आडव्या संख्यांची गुणाकाराची दुप्पट किंवा तिप्पट किंवा निमपट करून उरलेली संख्या मिळते. अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला
त्या प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या आहे ती आपण सहजासहजी मिळवू शकतो. विरुद्ध संख्येच्या ठराविक संख्येने फरक असणे, ज्या समोरासमोरील ज्या संख्या असतात त्यांचा ठराविक क्रमाने त्या ठिकाणी फरक असतो, तो फरक शोधून आपण त्या संख्या शोधू शकतो. त्यानंतर वर्ग संख्यांच्या बेरजेत किंवा वजाबाकीत उरलेली संख्या मिळवणे, वर्ग संख्यांची बेरीज करून किंवा वजाबाकी करून त्यामध्ये तीच वर्ग संख्या मिळवली असता किंवा ती क्रमवार संख्या मिळवली असता आपल्याला उत्तर मिळत असतं. या नंतर त्रिकोणावरील शिरोबिंदूंची बेरीज करून त्यांची दुप्पट केली असता त्या त्रिकोणातील प्रश्नचिन्हाच्या जागेवर कोणती संख्या आहे हे आपल्याला शोधता येतं. त्याचप्रमाणे त्रिकोणावरील गुणाकाराची दुप्पट अथवा निमपट करणे, वर्ग संख्येच्या बेरजेतून अथवा वजाबाकीतून ठराविक संख्या मिळवणे अथवा वजा करणे, याप्रमाणे आपण या सर्व नियमांचा वापर करून आपण प्रश्न सोडवू शकतो. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या समोर जो प्रश्न आहे तो प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तो प्रश्न असा आहे, पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते दिलेल्या पर्यायातून शोधा. या ठिकाणी आपल्याला एक चौरस दिलेला आहे. त्या चौरसामध्ये 9 छोटे छोटे चौरस आहे आणि त्यामध्ये 8 संख्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि 9वी संख्या जी प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या आहे ती आपल्याला शोधून काढायची आहे. मग अशा पद्धतीने प्रश्न आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम त्या प्रश्नाकडे व्यवस्थित निरीक्षण करून गडबडून न जाता त्या प्रश्नातील सर्व संख्या आपण व्यवस्थितपणे वाचल्या पाहिजेत. यामध्ये 3, 8, 12, 9, 7, 10, 9, 4 काही क्रम लावता येतोय का हे बघितलं पाहिजे. थोडासा जर विचार केला तर आपल्याला समजेल किंवा आपल्या लगेच लक्षात येईल की या ठिकाणी 3 अधिक 8 अधिक 12 यांची जी बेरीज आहे ही 23 येत आहे आणि 10, 9 आणि 4 10 अधिक 9 19, 19 अधिक 4 23. म्हणजे आपल्याला अगदी बरोबर पद्धतीने लगेच सांगता येईल की जर ह्या आडव्या स्तंभाची बेरीज 23 आहे, या आडव्या स्तंभाची बेरीज 23 आहे, तर याची सुद्धा बेरीज 23च यायला पाहिजे. म्हणजे आपण काय करणार, या ठिकाणी 9 अधिक 7 आपण बेरीज करून घेणार. 9 अधिक 7 बरोबर 16 आणि 16 हे 23 येण्यासाठी 9 7 16, तर 23 येण्यासाठी 23 वजा आपण काय करणार 16 करणार आणि जे उत्तर येणार आपलं ते 23 मधून 16 गेले तर 7. अशा पद्धतीने प्रश्नचिन्हाच्या जागी जे उत्तर येणार आहे ते 7 येणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला 16, पर्याय क्रमांक 2 10, पर्याय क्रमांक 3 7 आणि पर्याय क्रमांक 4 5. तर पर्याय क्रमांक 3 7 हे या प्रश्नाचे उत्तर अगदी सहज पद्धतीने आपण शोधून काढले आहे. यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आपणा समोर दिसत आहे.
पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे दिलेल्या पर्यायातून शोधा. या ठिकाणी सुद्धा तशाच पद्धतीचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला ती संख्या शोधायची आहे. मग या ठिकाणी मागील प्रश्नाप्रमाणे जर आपण आडवी बेरीज करून पाहिली, प्रत्येक रांगेतील आडवी बेरीज करून पाहिली तर 14 आणि 20 34, 14 आणि 20 34, 34 आणि 16 50, 18 आणि 12 30 आणि 10 40. म्हणजे या ठिकाणी आडवी बेरीज जर केली तर आपल्याला उत्तर काही मिळत नाही. मग आपण त्या पुढे उभे स्तंभ जे आहेत त्यांची बेरीज करून पाहू शकतो. तर उभ्या स्तंभांची जर आपण बेरीज केली तर बघा या ठिकाणी आपण बेरीज करूया. 14 अधिक 12 अधिक 16 हा एक पूर्ण स्तंभ आहे. या स्तंभाची जर आपण बेरीज केली तर 4 अधिक 2 6 अधिक 6 12 हातचा आला 1 1 अधिक 1 2 2 अधिक 1 3 3 अधिक 1 4. अशा पद्धतीने या उभ्या स्तंभाचं जे उत्तर आलेलं आहे ते 42. त्यानंतर पुढील स्तंभाची सुद्धा आपण बेरीज करूया. 20 अधिक 10 अधिक 12 याची सुद्धा जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते 42. म्हणजे निश्चितच या ठिकाणी आपल्याला जो नियम वापरलेला आहे तो नियम आहे उभ्या स्तंभांची बेरीज ही 42 येत आहे, सारखी येत आहे. म्हणून राहिलेला तिसरा उभा स्तंभ याची सुद्धा बेरीज आपल्याला 42 यायला पाहिजे. मग प्रथमतः आपण ह्या 16 आणि 18 या दोन संख्यांची बेरीज करून घेऊया. 16 अधिक 18 या दोघांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते 8 आणि 6 14 हातचा आला 1 34. आणि मग ते 34 42 मधून जर आपण वजा केले 42 वजा 34 तर आपल्याला आपलं उत्तर 42 मधून 34 जर आपण वजा केले तर शिल्लक राहतात 8. अशा पद्धतीने हे आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे 8 हे या संख्येचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण याचा वापर करून या प्रश्न आपण सोडवला आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर प्रश्न सारखाच आहे, आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येते हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर पटकन आपण बघितलं तर ह्या दिलेल्या संख्या दिसता क्षणी आपल्या वर्ग संख्या ह्या पाठ असतात आणि लगेचच आपल्याला कळालंय की या सर्व संख्या 36 असेल, 4 असेल, 1 असेल, 9 असेल, 25 असेल, 64, 49 आणि 16 या सर्वच्या सर्व या वर्ग संख्या आहेत. मग सर्वात प्रथम आपल्याला काय करायचंय, ह्या सर्व संख्या क्रमाने लिहून घ्यायच्यात. मग आपण या संख्या क्रमाने लिहून घेऊया. त्यासाठी सर्वात छोटी संख्या 1, त्यानंतर आलेली दुसरी संख्या 4, नंतर आलेली संख्या 9, नंतर आलेली संख्या 16, त्यानंतरची 25, 36, 49 आणि 64. अशा पद्धतीने 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64. म्हणजे निश्चितच या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या येणार आहे ती आहे 9 चा वर्ग. आणि मग 9 या संख्येचा वर्ग आपल्या सर्वांचा पाठ आहे तो आहे 81. म्हणजेच या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, 81. अशा पद्धतीने वर्ग संख्येवर आधारित
प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आणि जर वर्ग संख्या आपल्या लक्षात असतील, त्या आपण व्यवस्थित पाठ करून ठेवलेल्या असतील, तर निश्चितच आपण ते प्रश्न अतिशय व्यवस्थितरित्या आपण सोडवू शकतो। यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे ते शोधून काढायचं आहे। तर या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्या ज्या छोट्या छोट्या चौकोनामध्ये 1, 9, 2, 3, 4, 5, 121 आणि 6 ह्या संख्या मी व्यवस्थित वाचून घेतलेल्या आहेत। आपण सुद्धा तो प्रश्न आल्यानंतर त्या संख्या व्यवस्थित काय करायच्यात, त्या संख्यांचं व्यवस्थित निरीक्षण करायचंय, वाचन करायचंय। व्यवस्थित निरीक्षण आणि वाचन केल्यावरती आपल्याला समजतंय की यामध्ये कुठेतरी बघा, ही 9 आणि ही 121 ह्या वर्गसंख्या आहेत। कारण की वर्गसंख्या आपल्या पाठ आहेत आणि आपल्याला वर्गसंख्या दिसल्या किंवा घनसंख्या दिसल्या की त्या लगेचच समजतात। तर मग आपण या संख्यांशी संबंधित प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे असं आपल्या लक्षात येतं। तर मग या ठिकाणी काय आहे बघा, या ठिकाणी हा जो 1 ही संख्या आहे आणि तिची विरुद्ध संख्या 2, ह्या दोघांची बेरीज केलेली आहे। या दोघांची काय केलेली आहे, बेरीज केलेली आहे। 1 आणि 2 यांची जी बेरीज येते ती येते 3 आणि ह्या 3चा जो वर्ग आहे तो आहे 9। म्हणजे दोन विरुद्ध संख्या, जो आडवा स्तंभ आहे त्या दोन विरुद्ध संख्यांची बेरीज करून त्यांची वर्गसंख्या ही 9 या ठिकाणी दिलेली आहे। मग शेवटचा स्तंभ जर आपण पाहिला, त्याही ठिकाणी 5 आणि 6 या दोन संख्यांची जर आपण बेरीज केली, या दोन संख्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते 11 आणि 11चा वर्ग 121। अशा पद्धतीने याही ठिकाणी 121 ही संख्या वर्गसंख्या आलेली आहे। मग आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे हे आपल्या सगळ्यांना कळालेलं आहे। म्हणजे आपण आता काय करणार, 3 आणि 4 यांची बेरीज ती येणार 7 आणि त्या बेरजेचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग जो आहे पर्याय क्रमांक 2 49। अशा पद्धतीने प्रश्नचिन्हाच्या जागी 49 हे उत्तर येणार आहे। तर अशा पद्धतीने अतिशय हुशारीने, अतिशय चांगल्या पद्धतीने निरीक्षण करून शांततेत आपण हे प्रश्न सोडवू शकतो। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5। पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते दिलेल्या पर्यायातून शोधा। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे। जो पुढचा प्रश्न आहे 10, 4, 8, 12, 25, 7, 14 आणि 11 अशा पद्धतीने संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्याचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे। तर मग सर्वात प्रथम थोडं निरीक्षण केलं तर याही ठिकाणी सुद्धा 2 वर्ग संख्या आलेल्या आहेत। त्या आपण पाहिल्या तर आपल्याला लगेच कळतील की 4 आणि 25 ह्या वर्ग संख्या आपल्याला दिसत आहे। म्हणजे आपण विचार कसा करायचा आहे, त्या ठिकाणी उभी बेरीज आहे का, आडवी बेरीज आहे का, गुणाकार आहे का, भागाकार आहे का,
त्याचप्रमाणे काही वर्ग संख्या दिसते का, घन संख्या दिसते का, मूळ संख्या दिसत आहे का, अशा पद्धतीने विचार करून आपल्याला काय करायचं असतं, तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असतं. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण निरीक्षण केल्याबरोबर आपल्याला समजलं की या ठिकाणी जो 4 आलेला आहे ही वर्ग संख्या आहे. 25 ही सुद्धा वर्ग संख्या आहे. म्हणजे निश्चितच या ठिकाणी हा वर्ग संख्येवर असणारा हा प्रश्न असू शकतो, असं आपल्याला प्रथम दर्शनी कळत आहे. मग बघा, आपण या ठिकाणी जर 10 या संख्येतून 8 ही संख्या जर वजा केली, 10तून आपण 8 वजा केले तर 2 राहतात आणि 2 या संख्येचा वर्ग, 2चा वर्ग आपल्याला माहित आहे तो आहे 4. म्हणजे या विरुद्ध संख्यांची वजाबाकी करून आलेल्या उत्तराचा जर वर्ग केला तर ही मधली संख्या मिळाली आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या स्तंभामध्ये आपण जर पाहिलं तर 12 आणि 7, 12 आणि 7 यांची आपण वजाबाकी केली असता किंवा यांच्यातील फरक शोधला असता तर 12 आणि 7 यांच्यातील फरक म्हणजेच वजाबाकी 5 आहे आणि 5चा वर्ग 25. अशा पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यभागी वर्ग संख्या लिहिलेली आहे. मग आता या ही ठिकाणी आपल्याला काय करायचंय, 14 आणि 11, 14 या संख्या आणि 11 ही संख्या, या दोन्ही संख्यांतील जो फरक आहे तो आहे 3. या दोन्ही संख्यांचा जो फरक आहे तो आहे 3. मग 3चा जो वर्ग आहे तो आहे 9. म्हणजे आपलं जे उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4, 9 अशा पद्धतीने हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता पुढील प्रश्नाचं आपण निरीक्षण करूया. पुढील प्रश्न थोडासा अभ्यासायचा आहे मुलांना. प्रश्न क्रमांक 6 आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर 2, 6, 12, 20, 30, 45, 56 आणि 72 या संख्या आलेल्या आहेत. मग हा प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल, तर या ठिकाणी आपण जी वर्ग संख्या आहे बघा, एकचा वर्ग 1 आणि त्यामध्ये जर आपण 1 मिळवला तर आपल्याला मिळतात 2. त्याचप्रमाणे 2चा वर्ग 4 आणि ह्या 4 मध्ये जर आपण 2 मिळवले तर आपल्याला मिळतात 6. तसेच 3चा वर्ग 9, 9 अधिक 3 12. त्याचप्रमाणे 4चा वर्ग 16 अधिक 4 20. 5चा वर्ग 25 अधिक 5 30. त्याचप्रमाणे 6चा वर्ग 36 अधिक 6
42, 7चा वर्ग 49 अधिक 7 56, म्हणजेच या ठिकाणी क्रमवार वर्ग संख्यांमध्ये ती संख्या मिळवलेली आहे आणि उत्तर काढलेलं आहे. 1चा वर्ग 1, त्यामध्ये ती संख्या मिळवून 2. अशा पद्धतीने आपण पाहिलं 2 या ठिकाणी येतोय, 6 या ठिकाणी येतोय, 12 येतोय, 20 येत आहेत, 30, 42, 56, 72, म्हणजे निश्चितच या ठिकाणी 8चा वर्ग 64 अधिक 8 72. मग आता पहिली संख्या 9, 9चा वर्ग 81 अधिक 9, म्हणजे या ठिकाणी जे उत्तर येणार आहे ते येणार आहे 90. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्ग संख्येमध्ये ती संख्या, ती नैसर्गिक संख्या मिळवून या ठिकाणी उत्तर काढलेलं आहे. हाच प्रश्न दुसऱ्याही पद्धतीने आपल्याला सोडवता येऊ शकतो. या ठिकाणी ज्या संख्या आलेल्या आहेत ह्या जर आपण चढत्या क्रमाने लिहून घेतल्या, ह्या संख्या जर आपण चढत्या क्रमाने लिहिल्या तर पाहूया काय होतंय. 2, 6, 12, 20, 30, 42, 56, 72. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, 2 आणि 6 मध्ये 4चा फरक आहे. 6 आणि 12 मध्ये 6चा फरक आहे. 12 आणि 20 मध्ये 8चा फरक आहे. म्हणजे फरक हा 4, 6, 8. 20 आणि 30 मध्ये 10चा फरक आहे. 30 आणि 42 मध्ये 12चा फरक आहे. 42 आणि 56 मध्ये 14चा फरक आहे आणि 56 आणि 72 मध्ये 16चा फरक आहे. तर निश्चितच हा जो फरक आहे हा 2-2 ने वाढत चाललेला आहे. 4, 6, 8, 10, 12, 14, 16, म्हणजेच पुढे 18चा फरक. यामध्ये 72 मध्ये जर आपण 18 मिळवले तर आपलं जे उत्तर आहे 90 या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तर चला मुलांनो, पुढील प्रश्न आपण पाहूया. पुढील प्रश्नाचं जर आपण व्यवस्थितरित्या निरीक्षण केलं तर मग आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी 20, 12, 56, 2, 0, 30, 42, 6 आणि प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने हा प्रश्न दिलेला आहे. मग हा प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा एकदा आपण त्याची क्रमवारी लावू शकतो. त्या संख्यांचा क्रम लावून हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर मग क्रम लावत असताना सर्वात प्रथम चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने आपण या संख्यांची मांडणी करू शकतो. तर यामध्ये सर्वात छोटी संख्या जी आहे ती आहे 0. त्यानंतर जर बघितलं तर 2, त्यानंतर 6, त्यानंतर येणारी संख्या 0, 2, 6, 12, त्यानंतर येणारी संख्या 20, त्यानंतर येणारी संख्या 30, नंतर येणारी 42 आणि सर्वात शेवटी 56. अशा पद्धतीने ह्या संख्या ज्या आहेत त्या आपण चढत्या क्रमाने लिहून घेतलेल्या आहेत.
मग आपण जर पाहिलं तर 0 आणि 2 या दोन संख्यांचा जर फरक पाहिला तर हा 2चा फरक आहे. 2 आणि 6 या दोन्ही संख्यांमधला फरक पाहिला तर हा 4चा फरक आहे. 6 आणि 12 या दोन संख्यांचा फरक पाहिला तर या ठिकाणी 6चा फरक आहे. 12 आणि 20 या ठिकाणी 8चा फरक आहे. 20 आणि 30 या ठिकाणी 10चा फरक आहे. 30 आणि 42 या ठिकाणी 12चा फरक आहे. 42 आणि 56 या ठिकाणी 14चा फरक आहे. तर मग पुढील संख्या कोणती येईल तर आपल्याला 56 या संख्येमध्ये 16 ही संख्या मिळवावी लागेल. 56 मध्ये आपल्याला 16 ही संख्या काय करावी लागेल, मिळवावी लागेल. तेव्हा आपल्याला पुढील उत्तर मिळेल. तर मग 56 मध्ये जर आपण 16 मिळवले तर 6 6 12 हातचा आला 1, 5 1 6 1 7 म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते आहे 72. पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर 72 हे शोधलेलं आहे. तर हाही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समजला असेल आणि आणखी वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी अजून एक पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी 1चा वर्ग 1 त्यातून आपण 1 वजा केला तर 0. 2चा वर्ग 4 त्यातून 2 वजा केले तर 2. 3चा वर्ग 9 त्यातून 3 वजा केले तर 6. 4चा वर्ग 16 त्यातून 4 वजा केले तर 12. त्याचप्रमाणे 5चा वर्ग 25 त्यातनं 5 वजा केले तर 20. 6चा वर्ग 36 6चा वर्ग 36 वजा 6 केले तर 30. 7चा वर्ग 49 त्यातून 7 वजा केले तर 42. 8चा वर्ग 64 64 मधून 8 वजा केले तर 56. आणि त्यानंतर 9चा वर्ग 81 त्यातनं 9 वजा केले तर राहतात 72. अशा पद्धतीने सुद्धा आपण या प्रश्नचिन्हाच्या जागी 72 हे उत्तर येईल अशा पद्धतीने सुद्धा हा प्रश्न आपण सोडवू शकतो. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी सुद्धा सर्व संख्यांचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण केल्यानंतर आपलं असं लक्षात येईल या ठिकाणी ज्या संख्या दिलेल्या आहेत 41 29 13 17 11 19 31 आणि 37 त्या संख्यांचं जर निरीक्षण केलं तर लगेचच आपल्याला कळतंय की या दिलेल्या ज्या संख्या आहेत या मूळ संख्या आहेत. कारण की मूळ संख्या ह्या आपल्या लक्षात आहेत. 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपण लक्षात ठेवलेल्या आहेत आणि हा प्रश्न दिसता क्षणी याचं उत्तर आपण या ठिकाणी काढू शकतो. मग ह्या ज्या मूळ संख्या दिलेल्या आहेत सर्वात प्रथम त्या मूळ संख्या घाई न करता कधी कधी काय होतं की प्रश्न खूप सोपा आलाय मूळ संख्यांचा आलाय आणि आपण घाई करतो आणि आपलं उत्तर चुकून जातं. कारण की येणारी या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी सुद्धा जी संख्या असणार आहे
ती मूळच संख्या असणार आहे, परंतु पर्यायामध्ये दोन पर्याय दिलेले आहेत. एक पर्याय आहे 23, दुसरा आहे 41 आणि चौथा आहे 47. हे तीन पर्याय असे आहेत की ते मूळ संख्या आहेत, परंतु आपल्याला खूप घाई असते. त्या घाईमध्ये आपण काय करू शकतो, असा असलेला सोपा प्रश्न चुकून टाकू शकतो. म्हणून आलेला प्रश्न चुकला नाही पाहिजे, म्हणून त्यावर व्यवस्थित अभ्यासपूर्वक आपण काय केला पाहिजे, सर्वात प्रथम त्यांचा चढता क्रम लावला पाहिजे. तर चढता क्रम लावत असताना 11, 13, त्यानंतर 17, 19, त्यानंतर 29, 31, 37 आणि 41 अशा पद्धतीने आपण या संख्यांचा चढता क्रम या ठिकाणी लावून घेतलेला आहे. 11, 13, 17, 19, 29, 31, 37 आणि 41. तर आपल्याला या ठिकाणी समजतंय की 11, 13, 17, 19, परंतु इथे सोडलंय कोण, या ठिकाणची संख्या सोडून दिलेली आहे, ती म्हणजे आहे 23. या ठिकाणी 23 ही संख्या यायला पाहिजे होती, म्हणजे या क्रमवार मूळ संख्या आहेत, परंतु 23 या संख्येला या ठिकाणी काय केलेलं आहे, मध्ये स्किप केलेला आहे, सोडलेला आहे. मग ती 23 संख्या निश्चितच याचं उत्तर असणार आहे. तर आपल्याला ती संख्या या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळते. म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर दिलेलं आहे हे आहे 23. अतिशय छान पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकतो. यानंतर बघा पुढचा प्रश्न, आणि तुमचं उत्तर मनामध्ये काही विद्यार्थ्यांचं तयारही असेल. जर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. मग या ठिकाणी आपण दिसता क्षणी आपल्या घनसंख्या या पाठ असतात, आपल्या लक्षात आहेत घनसंख्या, तर आपल्याला लगेच कळतंय की 27, 343, 125, 512, 1, 8, 64, 216 या सर्व घनसंख्या आहेत. मग हे आपलं जे उत्तर येणार आहे ही घनसंख्येशी निगडीत असणार आहे. मग काय करायचंय आपल्याला, तर मी सांगितल्याप्रमाणे सर्वात प्रथम आपल्याला संख्यांचा क्रम लावून घ्यायचा आहे. क्रम लावल्याशिवाय आपण उत्तर शोधणार नाही, कारण की ते उत्तर चुकण्याची दाट शक्यता असते. मग सर्वात प्रथम छोटी संख्या कोणती आहे, तर आपल्याला आपले घनपाठ आहे. तर या ठिकाणी सर्वात छोटी संख्या आहे 1, आपण त्याला 1 क्रमांक देऊया. त्यानंतर येणारी संख्या कोणती आहे, 2. त्यानंतर येणारी संख्या 27, त्यानंतर येणारी संख्या 64, त्यानंतर येणारी संख्या 125, त्यानंतरची 216, त्यानंतर येणारी संख्या 343, त्यानंतर येणारी संख्या 512. अशा पद्धतीने आपण या संख्यांचा एक क्रम लावून घेतलेला आहे. हा सर्वात छोटी म्हणजे पहिल्या क्रमांकाला येणारी संख्या 1, दुसऱ्या क्रमांकाला येणारी संख्या 8. तर बघा मित्रांनो, 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64,
5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512 आणि म्हणजेच या ठिकाणी 9 या संख्येचा घन, 9 या संख्येचा घन हे या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. तर पर्यायामध्ये 9 या संख्येचा घन पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय, तो म्हणजे 729 आणि 9चा घन 729. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला सहजासहजी पाहायला मिळतं आणि अतिशय योग्य पद्धतीने आपण ते उत्तर काय करू शकतो, शोधू शकतो. पुढील प्रश्न अतिशय सोपा, परंतु सोपा प्रश्न आला की आपण गडबड करतो आणि चुका करतो. तर तसं न करता त्या प्रश्नाचं व्यवस्थित निरीक्षण करायचंय, त्यामध्ये कोणता संबंध आहे तो संबंध आपल्याला शोधून काढायचा आहे आणि मगच त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचंय. मग या ठिकाणी आपण जर पाहिलं, डाव्या कोपऱ्यामध्ये दिलेला 3 आणि उजव्या कोपऱ्यामध्ये दिलेला 5 या दोन्ही संख्यांचा गुणाकार, या दोन्ही संख्यांचा गुणाकार जो आहे तो आहे 15. बघा किती सोपं आहे, 3 गुणुले 5 15. मग अजून एक आडवी 9 ही आडवी रांग, शेवटची आडवी रांग, ज्यामध्ये डाव्या बाजूचा अंक 9 आणि उजव्या बाजूचा अंक 2, या दोन्हींचा गुणाकार किती आहे, 18. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फक्त काय करायचंय आपल्याला, गुणाकार करायचा आहे. तर मग काय करणार आपण, 6 आणि 4 यांचा गुणाकार करणार, 6 गुणिले 4 आणि आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या ज्या जागी उत्तर आहे 6 चोक 24. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला अतिशय व्यवस्थितरित्या या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे अतिशय सोपा असा प्रश्न परीक्षेला विचारला गेलेला आहे. अशा पद्धतीचे सुद्धा साधे साधे प्रश्न गुणाकारावर असतील, भागाकारावर आधारित असतील, बेरजांवर आधारित असतील, वजाबाकीवर आधारित असतील, हे प्रश्न विचारले जातात. तर फक्त आपल्याला व्यवस्थित निरीक्षण करून हे प्रश्न सोडवायचे असतात. बघा प्रश्न क्रमांक 11, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निरीक्षण केलं, 7 अधिक 8 बरोबर 15. आपण पाहिलं पहिला स्तंभ 7 अधिक 8 15. दुसरा स्तंभ पाहिला, पहिली आडव्या रेघेची बेरीज आपण केली, 7 अधिक 8 15. मग दुसऱ्या आडव्या याची आपण जर बेरीज केली तर 4 अधिक 3 7. म्हणजे आपल्याला कळालं पहिल्या दोन संख्यांची बेरीज ही शेवटची संख्या आहे. इथे सुद्धा 4 अधिक 3 7 अशा पद्धतीने आला आहे. म्हणजे या ठिकाणी बेरीज केली, या ठिकाणी बेरीज केली. मग आपण इथे पण काय करतो, बेरीज करतो. 25 आणि 9, 25 आणि 9 सोपं आहे, 34. बघा 25 आणि 9 34. मग आपल्याला कळतं, अरे कोणत्याच पर्यायामध्ये 34 ही संख्या नाही. पर्याय क्रमांक 1 22 आहे,
पर्याय क्रमांक 2 49 आहे, पर्याय क्रमांक 3 40 आहे, पर्याय क्रमांक 4 64 आहे. म्हणजे 34 काही उत्तर याचं नाही. मग आपल्याला बरोबर उत्तर शोधायचंय. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की परत एकदा व्यवस्थितरित्या याचं निरीक्षण करावं लागेल. मग निरीक्षण केल्यावर बघा, आपण जर पाहिलं की या पहिल्या उभ्या स्तंभामध्ये 3 संख्या आहेत. या 3 संख्यांचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला समजेल 7 आणि 4 यांची वजाबाकी ही 3 आहे. या दोन्ही संख्यांचा जो फरक आहे तो 3 आहे. या दोन्ही संख्यांचा जो फरक आहे तो 3 आहे आणि 3चा जो वर्ग आहे तो 9 आहे. 3चा जो वर्ग आहे तो 9 आहे. त्याच पद्धतीने 8 आणि 3 या दोन संख्यांचा फरक 5 आहे. 8 आणि 3 या दोन संख्यांचा फरक 5 आहे आणि 5ची वर्ग संख्या 25 या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे निश्चितच या ठिकाणी सुद्धा 15 आणि 7 या दोन संख्यांचा फरक आपल्याला शोधावा लागेल. 15 आणि 7 या दोन संख्यांचा फरक जो आहे तो आहे 8 आणि मग 8चा वर्ग 64 अशा पद्धतीने हे आपले उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4. म्हणजे बघा, कधी कधी आपण विचार करतोय परंतु त्या प्रश्नामध्ये तोही विचार नसतो, त्या पद्धतीचा संबंध नसतो. तर आपल्याला अजून थोडा विचार करून वेगळा संबंध लावून ते प्रश्नाचं उत्तर अचूक पद्धतीने काय करायचं असतं, सोडवायचं असतं. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न दिलेला आहे आणि तो आपण सोडवणार आहोत. या ठिकाणी ते 8 अंक दिलेले आहेत. 1 5 4 6 2 7 37 29 आणि प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्हाच्या जागी जो अंक किंवा जी संख्या असणार आहे ती संख्या आपल्याला शोधायची आहे. तर मग सर्वात प्रथम याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की 1 या संख्येचा वर्ग 1 या संख्येचा वर्ग 1, त्यानंतर 6 या संख्येचा वर्ग 36 आणि या दोघांची जर आपण बेरीज केली 1 अधिक 36 तर ते होतात 37. बघा, म्हणजे ह्या ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत त्या दोन संख्यांच्या वर्गांची या ठिकाणी काय केलेली आहे, बेरीज केलेली आहे. काय केलेली आहे, बेरीज केलेली आहे आणि ती आलेली आहे 37. तर बघा, पुढचा जो स्तंभ आहे त्या ठिकाणी 5, 5चा वर्ग 25, त्यानंतर 2, 2चा वर्ग 4 आणि 25 आणि 4 29 अशा पद्धतीने या ठिकाणी 29 आलेले आहेत. आणि मग पुढचं उत्तर काढण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागेवर आपण बघूया 4चा वर्ग 16 आणि 7चा वर्ग 49. 16 आणि 49 या दोन संख्यांची आपण जर बेरीज केली तर 9 6 15, 4 आणि 5 ने 6. तर या ठिकाणी जे उत्तर आलेलं आहे ते आहे 65. पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे उदाहरण सोडवलेलं आहे. आज आपण जवळजवळ 12 प्रश्नांची उत्तरं, वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्रश्न कोडे या प्रकारावर येतात
हे आपण बघितलेले आहेत. उद्या सुद्धा आपण ह्याच घटकावर पुढील काही प्रश्न अभ्यासणार आहोत. तर उद्याची जी वेळ आहे, उद्या सकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये सर्वांनी पुन्हा एकदा हा माझा लेक्चर जॉईन करायचा आहे ऑनलाईन, आणि निश्चितच पुढील राहिलेला घटक आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.